अपहरणाच्या घटनेनंतर बिग वनमध्ये जनाक्रोश मोर्चा निघाला आणि यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांनी ठिय्या आंदोलन केला। वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनावेळी केलेला आहे। हा प्रकार कालचा आपण पाहिला की फक्त किडनॅपिंग नाही तर ही प्री प्लॅनिंग मध्ये असणारी सगळी घटना आहे। म्हणजे आपली मुलगी कुठून निघणार, कधी निघणार, तिच्यावर पालक ठेवणं, टेम्पो आणणं, वेगवेगळ्या मोटरसायकलवरती माणसं ठेवणं आणि मिरचीची पुढे तुम्हाला सांगतो खिशात ठेवून त्या भावावर, तिच्या आईच्या अंगावर टाकणं, डोळ्यात टाकणं, ही काय घटना अचानक घडलेली नाही। काल जी घटना घडलेली आहे ती घटना काय पहिली घटना नाही आहे। या तालुक्यामध्ये ज्या मुलींचं वडिलांचं छत्र हरपलंय अशा 25 मुली आतापर्यंत या जिहादी प्रवृत्तीच्या मुलांनी टार्गेट केलेल्या आहेत। किती? 25 मुली। आपण जाऊ दे, ती त्यांची मुलगी गेली, ह्यांची मुलगी गेली, ठरवून चाललंय